श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 6. कथा सीमंतिनीची आणि चित्रांगदाची. या अध्यायाच्या नित्यपठनाने संतती दीर्घायुषी होईल आणि कौटुंबिक आपत्ती टळतील. अध्यायाला सुरुवात होते. श्री गणेशाय नमः. चित्रवर्मा या आर्यावर्ताचा राजा होता. नल हरिश्चंद्र यांच्यासारखाच तोही सत्वशील, पुण्यवान व पराक्रमी होता. तो गो ब्राह्मणांचे रक्षण करणारा, प्रजेचे पितृवल पालन करणारा, शत्रूंचा कर्दनकाळ व दुष्ट दुर्जनांचा दंड देणारा होता. तो भगीरथाप्रमाणे प्रयत्नशील, मारुतीसारखा बलवान व बळीराजासारखा दानशूर होता. तो हरिहरांची मनपूर्वक भक्ती करायचा. त्याला अनेक पुत्र होते, तेही पित्याप्रमाणे सद्गुणी व महावीर होते. शंकराला अनेक नवस केले तेव्हा त्याच्या कृपाप्रसादाने त्याला एक कन्या झाली. ती अत्यंत रूपवान, गुणवान व शुभलक्षणी होती. सौंदर्याच्या बाबतीत ती रती, मंदोदरी व रोहिणी यांच्यापेक्षा सरस होती. उपमा द्यायचीच झाली तर ती लक्ष्मी किंवा पार्वतीचीच दुसरी प्रतिमा होती. तिचे मुख चंद्राप्रमाणे तेजस्वी होते. तिच्या जन्मदिनी चित्रवर्माने श्रेष्ठ विद्वान ब्राह्मणांना पाचारण करून आपल्या कन्येचे जातक वर्तविण्यास सांगितले. त्यांनी तिचे भविष्य सांगितले. ही कन्या पृथ्वीवर बहुत काळपर्यंत राज्य करील. ते ऐकून राजा इतका खुश झाला की त्याने ब्राह्मणांना अपार द्रव्य व वस्त्रालंकार दिले. त्यांची जिहची इच्छा प्रकट केली ती पूर्ण केली. ब्राह्मणांनी तिचे नाव सीमंतिनी ठेवावे असे सांगितले. सौंदर्याची परिसीमा म्हणूनच ते नाव सुचविण्यात आले होते. ब्राह्मण म्हणाले, राजा, ही कन्या शरदेसारखी चतुर होईल. ती विद्वान होईल. तिच्या लावण्याची सर्वदूर कीर्ती पसरेल. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याने राजाची प्रसन्नता वाढत होती. त्यांचा आनंद हृदयात मावेना. पण तेवढ्यात अमृत घाटात विषबिंदू पडावा तसे घडले. एक पंडित म्हणाला, राजा, या सर्वांनी सांगितलेले भविष्य जरी खरे असले तरी एक गोष्ट आधीच स्पष्ट सांगतो. या तुझ्या कन्येला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे. ते ऐकताच राजावर वज्राघातच झाला. अंगावर वीज पडली आणि हृदयात सुरी खुपसली जावी तसे त्याचे झाले. त्याला खूप वाईट वाटले. त्याच्या आनंदावर विरजन पडले. चेहऱ्यावर दुःख, चिंता हे संमिश्र भाव एकदम प्रकट झाले. ही त्याची मनोवस्था जाणून त्या भविष्यवेत्या ब्राह्मणाने त्याला धीर दिला. राजांचे सांत्वन करताना तो म्हणाला, राजा, काळजी करू नकोस. शिवकृपा झाली तर हा वैधव्य योगही टळेल. तिचे सौभाग्य वाढेल. राजाला काय बोलावे तेच सुचेना. त्याचा निरोप घेऊन तो ब्राह्मण निघून गेले. दिसामासाने सीमंतिनी मोठी होऊ लागली. तिच्या वाढत्या वयाबरोबर राजाची चिंताही वाढत होती. ती उपवर झाली तेव्हा तिचे सौंदर्य अधिकच खुलले. गुण प्रकर्ष पावले. ती सर्व कलाविद्यांमध्ये पारंगत होती. कोकिळ पक्षाला लाजवील असा सुस्वर, कस्तुरीपेक्षा सरस आणि दरवळणारा अंगसुगंध, मदनमुग्ध होईल असे लोभस नाजूक सौंदर्य, डौलदार चाल, काळे कुरळे केस, अनुपम लावण्य, तिचे सारे व्यक्तिमत्वच दृष्ट लागेल असे होते. मृगाने लज्जित व्हावे असे नयन, भुजंगाने लाजेने विवरात लपावे अशी वेणी, पोपटांनी हेवा करावा असे सरळ सुंदर नाक, तिच्या अद्भुत स्वरूपाचे किती वर्णन करावे. ती सूर्यासारखी तेजस्वी आणि चंद्रासारखी मनाला आल्हाददायक अशीच होती. गायनाने तिचे मन रिझवायला चित्रवर्म्याच्या आपल्या कन्येवर जीवापाड प्रेम होते. तिला पाहिल्याशिवाय त्याला जराही चैन पडत नसे. एके दिवशी सीमंतिनी आपल्या सख्यांबरोबर गप्पा गोष्टी करत होती. तेव्हा एक सखी म्हणाली, राजकन्ये, तुझ्याबद्दलची एक गुप्त गोष्ट नुकतीच माझ्या ऐकण्यात आली, पण ती सांगण्याचे धैर्य माझ्यात नाही. सीमंतिनी म्हणाली, काळजी करू नकोस. जे सांगायचे ते निसंकोच सांग. सखी म्हणाली, तुझ्या जन्माच्या वेळी विद्वान ब्राह्मणांनी, ज्योतिषांनी तू पुष्कळ वर्षे पृथ्वीचे राज्य उपभोगशील असे सांगितले. त्यावेळी तुला 14व्या वर्षी वैधव्य योग असून शिवकृपा झाली तर तुझे सौभाग्य अखंड राहील असेही सूचित केले. ही गोष्ट तुला कळली नाही तर तू सावध होणार नाहीस म्हणून सांगितली. मला क्षमा कर. ते ऐकून सीमंतीला मोठा धक्का बसला. ती बेचैन झाली. शिवकृपा होण्यासाठी काय उपाय करावा हेच तिला कळेना. मार्गदर्शन मिळवण्यासाठी तिने ज्ञानवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिची भेट घेतली. तिचे पाय धुतले. तिला स्वतःबद्दलचे भविष्यकथन केले. ती एकसारखी स्पुंदत होती. ती म्हणाली, माते, मी तुला शरण आहे. माझ्यावर कृपा कर. माझ्या नशिबी लिहिलेला हा अटळ दुर्भाग्य योग टाळण्यासाठी मी काय करू? सौभाग्यवृद्धीसाठी कोणते व्रत करू? कोणत्या देवतांची आराधना करू? कोणत्या गुरुच्या आश्रयात जाऊ ते सांग. मैत्रेयीचा उपदेश.
सीमंतिनीच्या व्यथा ऐकून मैत्रेयीलाही खूप वाईट वाटले. तिने तिला जवळ घेतले, तिच्या पाठीवर मायेचा हात फिरविला व म्हणाली, मुली घाबरू नकोस, तू शंकराची आराधना कर. तो देवादिदेव निज भक्तांना सर्व प्रकारचे सौख्य देणारा व त्यांचे कल्याण करणारा आहे. तू नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा नेहमी जप कर. सोमवारचे व्रत धर. या दिवशी उपवास करावा. रात्रीच्या पहिल्या प्रहरी शंकराची प्रेमभावाने पूजा करावी. ब्राह्मण दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन द्यावे. या व्रताचा कंटाळा करू नकोस. कष्ट होतात, अपेक्षित फल लवकर प्राप्त होत नाही म्हणून व्रतनिंदा करू नकोस. ते आपले कल्याण करणारच. या दृढ श्रद्धेने व्रताचरण कर. मैत्रेयीने तिला सोमवार व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. सीमंतिनी समाधानाने घरी परतली. निष्ठेने सोमवारचे व्रत करू लागली. पिता शिवभक्त होता. त्याची कन्याही शिवभक्ती करू लागली. सीमंतिनीचा विवाह. नल हा नेषद देशाचा राजा, त्याचा पुत्र इंद्रसेन. या इंद्रसेनाला जो मुलगा झाला त्याचे नाव चित्रांगद. चित्रांगद अत्यंत देखणा व आपल्या आजोबांप्रमाणे सुलक्षणी होता. त्यावेळी पृथ्वीतलावर त्याच्यासारखा रूपवान व गुणवान राजपुत्र शोधूनही सापडला नसता. सीमंतिनीचा त्याच्याशीच विवाह करण्याचे ठरले. उभय पक्षी आनंदी आनंद झाला. इकडे सीमंतिनी सोमवारचे व्रत मनपूर्वक करीत होती. मैत्रेयीने सांगितले होते त्यापेक्षा अधिक करत होती. ती प्रत्येक आठवड्यास 1100 ब्राह्मण दाम्पत्याचे पूजन करायची. त्यांना भोजन व वस्त्रालंकार द्यायची. अतिथींना याचकांना अन्नदान करायची. सोमवारी यथासांग शिवपूजन करायची. जागरण करायची. तिने अतिशय सुंदर आणि भव्य असे शिवालय निर्माण करविले होते. त्याच्या गाभाऱ्यात पंचमुखी शिवाची स्थापना केली होती. आपल्या व्रताचरणात कोणत्याही प्रकारचे न्यून राहू नये म्हणून ती विशेष काळजी घ्यायची. त्यानंतर चित्रवर्मा राजाने एका उत्तम मुहूर्तावर आपल्या कन्येचा चित्रांगदाशी थाटामाटात विवाह लावून दिला. तो विवाह सोहळा 4 दिवस चालला. चित्रवर्म्याने जामाताला वरदक्षिणा म्हणून अपार धन दिले, नवरत्न दिली. किती वस्त्रालंकार दिले याची तर गणतीच नाही. त्याने जावयाला आंदन म्हणून अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा, नृत्यशाळा व रत्नखचित भव्य रथ दिले. या वैभवशाली अद्भुत विवाह सोहळ्याचे समग्र वर्णन करणे कवीला शक्य नाही. असो, सीमंतीचे सासरी गमन. निष्कलंक, तेजस्वी आणि उमललेल्या कमळासारखी प्रसन्न मुखशर्या, चंद्राच्या 16 कला अर्ध्या करून बसविली असावी अशी शुभ्र सतेज दंतपंक्ती, शंखासमान कंठ असलेली, गळ्यात तेजस्वी मोत्यांची माळ घातलेली सीमंतिनी चित्रांगदाची पत्नी झाली. तेव्हा तिचे अनुपम सौंदर्य पाहून मुलाकडील वऱ्हाडी मंडळी व लग्नाला उपस्थित असलेले नैषदवासी जन अक्षरशः दिपून गेले. या विवाह प्रित्यर्थ इंद्रसेनाने मोठा आनंदोत्सव केला. अपार धर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले. चित्रांगदावरील प्राणसंकट, राजपरिवाराचा शोक. लग्नानंतरचे दिवस खूप आनंदात गेले. सीमंतीने सासरकडील मंडळींमध्ये कौतुकाचा विषय झाली होती. ती सर्वांना हवीहवीशी वाटायची. तीही सासरचे रीतिरिवाज शिकून घेत होती. पुढे दसरा दिवाळीच्या निमित्ताने चित्रवर्माने आपल्या मुलीला व जावयाला सन्मानपूर्वक बोलावून घेतले. त्यांना मोठ्या आग्रहाने आपल्यापाशी ठेवून घेतले. त्यांना काही कमी पडू नये म्हणून तो विशेष बडदास्त ठेवीत होता. तो जोडा लक्ष्मीनारायण सारखा दिसायचा. एके दिवशी चित्रांगद काही सेवक व सैन्य घेऊन शिकारासाठी अरण्यात गेला. मुरगयेनिमित्त खूप धावपळ झाली होती. चित्रांगद घामाघूम झाला होता, दमून गेला होता. जवळच यमुनेचे पात्र होते. तिच्या काठावर एक सुंदर नौका होती. चित्रांगदाने मृगया थांबवली. स्वतःला आराम मिळावा म्हणून तो नौका विहारास निघाला. एका सेवकाला बरोबर घेऊन रमणीय नवप्रदेश पाहत यमुना जळातून पुढे पुढे जाऊ लागला. त्याचे सैनिक काठाकाठाने त्याच्याबरोबर जात होते. तेवढ्यात प्रचंड झंझावात सुटला. त्यामुळे यमुनेच्या खोल विस्तीर्ण पात्रातून महाकाय लाटा उसळल्या. चित्रांगदाची नौका डळमळू लागली. सेवकाने तिला काठी नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. सैनिक भीतीने आकांत करीत असतानाच काळ्या गडद पाण्यात तिला जलसमाधी मिळाली. राजपुत्र व सेवक सर्वांदेखत बुडाले. अल्पावधीतच सर्व कारभार आटोपला. काठावर एकच हाहाकार उडाला. सैनिकांनी चित्रांगदाला वाचविण्यासाठी जीवावर उदर होऊन पाण्यात उड्या घातल्या, पण राजपुत्र हाती लागला नाही. एक देखणे तारुण्य हा म्हणता काळाच्या उदरात गडप झाले. सेवक वर्ग छाती पिटत धावला. ही दुःखद वार्ता कळताच चित्रवर्म्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो शोकावेगाने आक्रोश करीत अनवाणी धावत यमुना तीरी आला. सीमंतिनी व तिच्या मातेची अवस्था काय वर्णन करावी. काळाने सीमंतिनीच्या सौभाग्यावरच कुऱ्हाड घातली होती. त्या दोघी शिबिकेत बसून तातडीने यमुना तीरी आल्या. दुःखांचा डोंगर कोसळला होता.
सिमंतिनीसह समस्त राजपरिवार जमिनीवर गडबडा लोळत अश्रू ढाळत होता. चित्रवर्माने महाप्रस्याने स्वतःला सावरले. तो स्वतः आपल्या लेकीला धीर देऊ लागला. आईने कन्येला गळामिठी घातली. त्या दोघींना रडताना पाहून सारी सृष्टीच आकांत करू लागली. वातावरणात नैराश्याची काळी कुट्ट छाया पसरली होती. सिमंतिनीला सारखी मूर्छा येत होती. दूतांकडून वृत्त कळताच इंद्रसेन पत्नीसह त्वरेने आर्यावर्तास आला. पुत्र निधनाने ते दाम्पत्य पार खचून गेले होते. त्यांच्या आगमनाने दुःखरूपी सागरच उचंबळला. सुनेची विषण्ण अवस्था सासऱ्याला बघवेना. चित्रांगदाची आई लावण्यवती अपार शोक करू लागली. धरणीवर पडून तोंडात माती घालू लागली. करत्या सवरत्या तरुण मुलाचा मृत्यू हे भूलोकीचे सर्वात मोठे दुःख. ते जिवंतपणी भयंकर नरक यातना देते. जीवन उद्ध्वस्त करते. नियतीने हे परम दुःख अत्यंत क्रूरपणे तिच्या पदरात घातले होते. मग ती तरी काय करेल? सर्वजण तिला सावरण्याचा सारखा प्रयत्न करीत होते. ती दुःखाने बरगळत होती. हाय रे देवा, दुर्दैवा, तू हा काय आघात केलास? माझे असे कोणते पूर्वपाप उभे राहिले म्हणून तू माझ्या एकुलत्या एक पुत्राचा बळी घेतलास? एका मातेला दुःख सागरात ढकलताना तुला काहीच कसे वाटले नाही? माझी आंधळ्याची काठी तुझ्या डोहात बुडाली. तू माझ्याशी डाव साधलास. माझा राजहंस घेऊन गेली. कुठे गेले माझे पाडस? माझ्या देखण्या चित्रांगदाला कोणी पळवून नेले? मी हरांमध्ये भेदभाव केला की त्यांच्या कीर्तनात बेरंग केला? मी पंक्तिभेद केला की संत महंतांना दूषणे दिली? मी कोणाच्या मुखातला घास काढला की गुरुद्रोह केला? मी असा कोणता घोर अपराध केला म्हणून माझा पुत्र गेला, माझे निधान गेले? आता मी काय करू? त्याला कुठे शोधू? कोणीतरी माझ्या चित्रांगदाला आणून दाखवा हो. त्याला पाहिल्याशिवाय माझा जीव शांत होणार नाही. लावण्यवती एकसारखी विलाप करत होती. प्रधान, ज्येष्ठ आप्त यांनी त्या सर्वांचे कसेबसे सांत्वन केले. त्यांना धीर दिला, सावरले. चित्रवर्मा सिमंतिनीला घेऊन आपल्या नगरात परतला. राजमाताच्या निधनामुळे समस्त आर्यावर्त शोकसागरात बुडाले होते. शोकव्याकुळ इंद्रसेन आपल्या पत्नीसह नैषेतकडे निघाला. तिकडे इंद्रसेन पुत्रशोकाने खचलेला आहे असे पाहून त्याच्या भाऊबंधांची बुद्धी फिरली. राजाच्या अनुपस्थितीत त्यांनी राज्य बळकावले. हे कारस्थान इंद्रसेनाला कळताच तो पुरता हतबल झाला. नियतीने त्याची क्रूर थट्टा आरंभली होती. आधी पुत्र गेला, मग राज्य, सैन्य नाही, धन नाही. दुःखाने चित्त सैरभर झालेले. काय करेल बिचारा? तो लावण्यवतीला घेऊन दुसऱ्या देशात पळून गेला, पण तेथेही दुर्दैवाने पाठ सोडली नाही. शत्रूंच्या गुप्तचरांनी त्याला शोधून काढले, त्याला धरून आणले. नैषधाचा राजा त्याच्याच नगरात पत्नीसह बंदीवास भोगू लागला. सिमंतिनीच्या दुःखाला अंतच नव्हता. चित्रांगदाच्या मृत्यूचा आघात पचविणे ही फार कठीण गोष्ट होती, पण त्याही परिस्थितीत मैत्रियेचा उपदेश तिला आधार देत होता. ती म्हणाली होती, बाळ, कितीही दुःख कोसळले तरी शिवव्रताचा वसा सोडू नको, तुझे कल्याण होईल. ही वचने लक्षात ठेवून सिमंतिनीने सोमवारची व्रतोपासना पूर्वीप्रमाणेच दृढ निश्चयाने चालू ठेवली. ती 1100 ब्राह्मण दाम्पत्याची पूजा करून त्यांना भोजन देऊ लागली, दानधर्म करू लागली. सर्व राजोपभोगांचा त्याग करून ती अहोरात्र शिवनामाचा जप करू लागली. अशी 3 वर्षे लोटली. चित्रांगदाचे काय झाले? चित्रांगद यमुना डोही बुडाला. त्याला नागकन्यांनी पाताळात नेले. नागलोकातील अद्भुत विश्व पाहून चित्रांगद थक्क झाला. तेथील नवरत्नांनी झळकणारी भूमी, भव्य प्रासाद, स्वर्गालाही उनेपणा आणील अशी अद्वितीय नगररचना, तपस्व्यांना तपोभ्रष्ट करू शकतील आणि अप्सरांनाही लाजवतील अशा एकापेक्षा एक सुंदर नागश्रेया, हे सर्व त्याच्या कल्पनेपलीकडचे होते. रक्षक नागकन्यांनी त्याला नागराज तक्षकापुढे आणले. तेव्हा चित्रांगदाने त्यांना साष्टांग नमस्कार केला, त्याची स्तुती केली. त्याची निर्भयता व विनय पाहून तक्षक प्रसन्न झाला. त्याने त्याची विचारपूस केली. चित्रांगदाने त्याला स्वतःबद्दलचे सर्व वृत्त सांगितले. तक्षक म्हणाला, हे राजपुत्रा, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता? शिवमहात्म्य. चित्रांगद म्हणाला, महाराज, ज्याने इच्छामात्रे प्रकृती व पुरुष निर्माण केले, अनंत ब्रह्मांडे रचली व इच्छा निवृत्त होताच तीच अनंत ब्रह्मांडे तो मोडून टाकतो. असे घडते तेव्हा पंचमहाभूते तत्वांसहित प्रकृती पुरुषात विलीन होतात. त्यानंतर ती दोघे परस्पर प्रीतीने आदिपुरुषात सामावतात. तो सनातन आदिपुरुष म्हणजे सदाशिव. आम्ही त्या शंकराची भक्ती करतो, ज्याच्या मायेपासून सत्व, रज, तम हे 3 गुण व ब्रह्म, विष्णू, रुद्र निर्माण झाले. त्या पुराण पुरुष शंकराची आम्ही भक्ती करतो. चंद्र हाच ज्याचे मन आहे, विष्णू हाच ज्याचे अंतकरण आहे, इंद्र हाच ज्याचे हात आहे, यम हाच ज्याच्या तीक्ष्ण दाढा आहेत, अर्थात देवता चक्र हेच ज्याचे अवयव आहेत, त्या विराट पुरुष शंकराचे आम्ही भक्त आहोत. 11 रुद्र, 12 आदित्य हे ज्याच्या सन्मुख विनम्र भावे उभे असतात, त्या शंकराचे
अतर्क्य मानव काय वर्णन करणार. हे नागराजा, आम्ही त्या सनातन ईश्वराच्या दासांचे दास आहोत. हे ऐकताच तक्षकाची मुखचर्या उजळली. त्याला खूप आनंद झाला. त्याने चित्रांगदाला क्षमालिंगन दिले, त्याचे उत्तम आदरातिथ्य केले व म्हणाला, तू मला खूपच आवडला आहेस. तू माझ्याकडेच राहिलास तर किती बरे होईन. या नवलोकात देवदुर्लभ अशा किती गोष्टी आहेत, येथे तुझे मन रमेल. चित्रांगद म्हणला, महाराज, तुम्हाला माझ्याविषयी वाटणारी आपुलकी पाहून मी धन्य झालो. तुमची भेट झाली हे माझे सद्भाग्य. पण मला घरी जाण्याची ओढ लागली आहे. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक पुत्र आहे. माझ्यावर त्यांचे अपरंपार प्रेम आहे. माझ्या विरहाने त्यांची काय अवस्था झाली असेल कोण जाणे. माझे सासू सासरे चिंतेत असतील. सीमंतिनी ही माझी पत्नी आहे. ती 14 वर्षांची आहे. ती गुणवान आहे, रूपवान आहे. मी नाही असे पाहून ती कासा 20 होईल. या सर्वांना वाट पाहायला लावणे मला योग्य वाटत नाही. तेव्हा कृपा करून मला निरोप द्या. बोलताना त्याचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू तरळले. त्याने तक्षकाच्या चरणांना वंदन केले. त्यांचा मनोभाव जाणून नागराजानेही विशेष आग्रह केला नाही, पण त्याला काही काळ प्रेमपूर्वक ठेवून घेतले. त्याचे खूप कोड कौतुक केले. मग निरोप देताना त्याला अपार भेटवस्तू, 12,000 हत्त्यांची बळ, चिंतामणी, एक वेगवान अश्व, दिव्य वस्त्रालंकार, अत्यंत अमूल्य व तेजस्वी दुर्लभ रत्ने दिली. या भेटवस्तू वाहून नेण्यासाठी एक राक्षसगण वर मार्ग दाखविण्यासाठी एक सर्पसेवक दिला. तू संकटकाळी जेव्हा जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या मदतीला धावून येईल असे अभिवचन दिले. तक्षकाच्या रूपाने चित्रांगदाला एक उत्तम मित्र लाभला होता. त्याला आलिंगन देऊन तो स्वदेशाकडे निघाला. पुनर्मिलन. अश्वारूढ चित्रांगद यमुनेच्या प्रवाहातून बाहेर आला. काठावर उभे राहून त्याने आसपासच्या परिसरावर दृष्टी फिरवली. योगायोगाने त्याच वेळी सीमंतिनी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती. दोघांची दृष्टी भेट झाली, पण त्यांनी एकमेकांना ओळखले नाही. कसे ओळखणार? नागलोकात आपण किती काळ होतो हे चित्रांगदाला ठाऊकच नव्हते. तो बुडाल्यापासून यमुना तीरी पुन्हा प्रकट होईपर्यंत मध्ये 3 वर्षे लोटली. आता चित्रांगद अत्यंत वैभवसंपन्न असा महावीर शोभत होता. त्याच्या अंगावर दिव्य वस्त्रे, रत्नजडिते आभूषणे होती. त्याच्या मस्तकावरील मुकुटाला सुशोभित करणारे नागमण्यांचे सर खांद्यावर रोळत होते. त्याच्या गळ्यातील गजमुक्तांच्या माळा त्याच्या व्यक्तिमत्वास अधिक खुलवीत होत्या. त्याच्या कमरेची पाचू जडवलेली मेखना अद्भुत तेजाने झळकत होती. तिची हिरवी प्रभा जमिनीवर पसरली होती. कंठातील लाल रत्नांची पदके अत्यंत आकर्षित दिसत होती. सीमंतिनीची अवस्था काय वर्णन करावी. ती विधवेचे आयुष्य कंठित होती. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हते, अंगावर अलंकार नव्हते. उपासा तपासांनी ती अगदी कृश झाली होती. डोळे खोल गेलेले, गाल बसलेला चेहरा निस्तेज, त्यावर चिंतेची छटा होती. अप्सरेसारखी दिसणारी तेजस्वी अशी ती राजकन्या अक्षरशः दासी वाटत होती, चंद्राला ग्रहण लागावे तशी. चित्रांगद व सीमंतिनीने एकमेकांना ओळखले नसले तरी त्यांचे मन मात्र वेगळीच ग्वाही देत होते. चित्रांगद तिच्यापाशी गेला. त्याने तिची विचारपूस केली. म्हणाला, तू कोण आहेस? तुझे नाव काय? तू कोणाची कन्या? तेव्हा सीमंतिनीने त्याला आपली समग्र हकीकत सांगितली. ती सांगताना तिला एकसारखे रडू येत होते. त्यावेळी तिच्या सख्या म्हणाल्या, महाराज, ही एवढी देखणी सुंदर पण दुर्दैव कसे आघात करते पहा. 3 वर्षापूर्वी हिचा पती याच यमुनेत बुडून नाहीसा झाला. हिचे सासू सासरे पुत्रवियोगाने फार खचून गेले होते. तोच वैऱ्यांनी डाव साधला. त्यांना बंदीगृहात डांबून त्यांची सर्व राज्यच हडपले. तिची करुणा कहाणी सांगताना त्या सख्यांनाही अश्रू आवरत नव्हते. आपल्या पत्नीची आणि मातापित्यांची ती अवस्था पाहून आणि ऐकून चित्रांगदालाही रडू आवरेना. तो अधोवदन झाला. एकीकडे त्याच्या मनात संतापाने अंगार फुलला होता. शत्रूचा निपात करण्याची इच्छा वणव्यासारखी भडकली होती. त्याची भावविवल अवस्था पाहून सीमंतिनीला मोठे आश्चर्य वाटले होते. तिने सख्यांना त्यांची विचारपूस करण्यास खुनेने सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, महाराज, आपण कोण, कुठून आलात? कृपया आपला परिचय द्या. चित्रांगद म्हणाला, आमची काय चौकशी करता? आम्ही सिद्ध पुरुष, मनात येईल तेथे संचार करतो. कधी स्वर्गात तर कधी भूमीवर, कधी पाताळात. आम्ही त्रिकाल ज्ञानी आहोत. मग सीमंतिनीचा हात धरून तो हलकेच म्हणाला, बाई, काळजी करू नकोस. तुझा पती जिवंत आहे. आजपासून 3 दिवसांनी मी तुम्हा दोघांची भेट घडवीन. हे मी सदाशिवाची शपथ घेऊन सांगतो. पण तोपर्यंत ही गोष्ट गुप्तच ठेवा. त्यांच्या भेटीनंतर तुझे सद्भाग्यच उजळेल, तुझे कल्याण होईल. ते ऐकून सीमंतिनी मनोमन सुखावली. तिने चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. तिच्या मनात विचारांची आवर्तने सुरू झाली. हा चित्रांगद तर नाही, पण जो 3 वर्षांपूर्वी बुडून मृत्यू पावला, तो परतून येणे कसे शक्य आहे?
क्षणभर तिला शंकराचे स्मरण झाले. ती म्हणाली, हे शंभू महादेवा, हे भवानीवरा, तू अत्यंत करुणा करणारा आहेस. भक्तांची नित्य पाठराखण करणारा महापुरुष आहेस. तुझी लीला करणी कोणाला कळली आहे? हा तर परपुरुष माझा हात धरण्याचे धैर्य त्याला कसे झाले? त्याच्याविषयी माझ्या मनात हा स्नेहभाव कसा प्रकट झाला? हा चित्रांगद असेल तर अशा वैभवशाली स्वरूपात कसा परतला? त्याला अमृत प्राशन करायला मिळाले की काय? तुझे कर्तृत्व अगाध आहे हे जगद निवासा. तुझ्या कृपा आशीर्वादाने चित्रांगद परत आला तर मी 11 लक्ष दाम्पत्याची पूजा करीन. तुला तितकीच बेल वाहीन, तुझ्या सन्मुख तितकेच दीप लावीन, तुझा अखंड जय जयकार करीन. सीमंतिनीच्या हृदयातील आनंद तिच्या मुखावर स्पष्ट दिसत होता. तो अवलोकन करून चित्रांगद म्हणाला, आता तू निशंक मनाने घरी जा, मीही निघतो. ही आनंद वार्ता तुझ्या सासू सासऱ्यांनाही सांगितली पाहिजे. सीमंतिनीने हसतमुखाने त्याचा निरोप घेतला. मार्गामध्ये तिच्या सख्या म्हणाल्या, राजकन्ये, हा तुझा पतीच आहे असे आम्ही शपथेवर सांगतो. त्याने आपुलकीने तुझा हात धरला. तू बोलत असताना त्याच्या डोळ्यात पाणी आले. अत्यंत प्रीती असल्याशिवाय हे कसे शक्य आहे? सीमंतिनी म्हणाली, गप राहा ग, उगाच गवगवा कशाला. आज तिच्या मुखावर एक वेगळे समाधान झळकत होते. ती आनंदाने घरी परतली. ही गोष्ट तिने व तिच्या सख्यांनी कोणालाही सांगितली नाही. चित्रांगद घोड्यावर बसून वायुवेगाने नैषद देशाकडे निघाला. तेथे नगराबाहेर एका उपवनात थांबला. तक्षकाने दिलेला नागरक्षक व मदतनीस राक्षस हे दोघेही त्याच्याबरोबर होते. नागरक्षकाने मनुष्यरूपाने नगरात प्रवेश केला. राजसभेत जाऊन शत्रूची भेट घेतली व त्यांना खबरदार करीत म्हणाला, चित्रांगद परत आलेला आहे. तो 3 वर्ष पाताळात होता. तेथून तक्षकाची मैत्री व 12,000 हत्तींचे बळ प्राप्त करून आला आहे. आता तुमची धडगत नाही, तेव्हा बऱ्या बोलाने त्याला शरण जा, आपला जीव वाचवा. ते ऐकून शत्रूला धडकीच भरली. त्यांनी इंद्रसेन व लावण्यवतीची बंदिवासातून तात्काळ सुटका केली. त्यांना राज्यावर बसविले. आम्ही स्वार्थाने अंध झालो होतो. तुमच्यावर खूप अन्याय झाला. आम्हाला क्षमा करा, आम्हाला जीवनदान द्या, अशी प्रार्थना काकुळतीने करू लागले. नागाने त्या उभयंताची भेट घेतली. त्यांना चित्रांगदाचे सर्व वर्तमान सांगून तो परत आल्याची शुभवार्ता कळविली. ते ऐकून त्या दोघांना अपार आनंद झाला. इंद्रसेनाने आपला दळभार सिद्ध केला आणि लवाजम्यासह वाजत गाजत पुत्र भेटीस निघाला. आपल्या आईवडिलांना येताना पाहून चित्रांगद त्यांच्याकडे धावला. त्याने त्यांच्या पायांना मिठीच मारली. इंद्रसेनाने त्याला वात्सल्याने उठविले. त्याच्या गळ्याला दृढ मिठी मारून क्षेमालिंगन दिले. लावण्यवतीने अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याला पोटाशी धरले. आज कौशल्येला रघुनाथ भेटला होता. एका मातेला तिचे हरवलेले पुत्ररत्न सापडले होते. जन्मांधाला दृष्टी मिळावी, प्राणकंठाशी आले असताना अमृत प्याव्यास मिळावे, असे घडले होते. चित्रांगद परतल्याचे वृत्त कळताच इंद्रसेनाचे सर्व मित्रराजे नानाविध मौल्यवान नजराने घेऊन नैषद देशी आले. आपल्या लाडक्या राजपुत्राला पाहण्यासाठी नगरजनांनी ही गर्दी केली होती. त्यांनी गुढ्या तोरणे उभारली. लावण्यवती व चित्रांगद यांना मोठ्या जल्लोषाने मिरवणूक काढून वाजत गाजत राजप्रसादात आणले. त्यानंतर सर्व तयारी करून तो राजपरिवार आर्यावर्तास गेला. त्यांच्या आगमनाची वार्ता हा म्हणता सर्वत्र पसरली. सेवकांनी धावत जाऊन चित्रावर्मास शुभवर्तमान सांगितले. त्यांचा विश्वासच बसेना. तो गडबडला. काय करावे हेच त्याला सुचेना. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने त्या सेवकांना आलिंगने दिली. त्यांना अपार धनद्रव्य वस्त्रे दिली. हर्षाने उत्स्फूर्त होऊन नगरात भरभरून साखर वाटली. जय महादेव कैलासनाथ असे म्हणून तो आनंदाने नाचत होता. ही सुखद वार्ता ऐकून प्रजाजनही पुलकित झाले. त्यांनी मोठा आनंदोत्सव केला. मंगलवाद्य वाजू लागली. लोक नटून थटून राजाला आहेर देण्यासाठी धावू लागले. मातेने सीमंतिनीला उत्तम शृंगार लेविला. तिला दिव्य वस्त्रालंकारांनी सजविले. तिला सौभाग्यलेणी दिली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. तिला 13 गुणी विडा दिला. आपल्या कन्येचे ते सजलेले रूप पाहून त्या मातेला आनंदाश्रू आवरेनात. तिने सीमंतिनीला प्रेमाने हृदयाशी धरले व म्हणाली, मुली, तू धन्य आहेस. नीतीने भयंकर आघात करूनही शिवचरणांना अंतर दिले नाहीस. सोमवारचे व्रत निष्ठेने करीत राहिलीस. म्हणूनच शंभू महादेवाच्या कृपाप्रसादाने हा प्रसन्न सुदिन पाहावयास मिळाला. तुझा ऐश्वर्य वृक्ष काही काळ तुटून गेला होता. तो आता जोमाने वाढेल, चहूकडून बहरेल. तुझे सौभाग्य अखंड राहील. त्या शिवप्रभूची लीला अगाध आहे. तो आपल्या भक्तांचे सर्वत्र रक्षण करतो, त्यांचे कल्याण करतो, याची प्रत्यक्ष अनुभूती आली. सीमंतिनीने 11 लक्ष दाम्पत्याची पूजा केली. शंकराला 11 लक्ष बेलाची पाने वाहिली. त्यांच्या मंदिरात 11 लक्ष दीप लावली. सीमंतिनीला पाहण्यासाठी नगरातील स्त्रियांनी शिवमंदिरात गर्दी केली होती.
त्यांनी तिच्या शिवभक्तीचे व तिच्या व्रतनिष्ठेचे भरभरून कौतुक केले. चित्रांगद आपल्या मातापित्यांसमवेत नगरद्वारी आला तेव्हा चित्रवर्मा सर्व लवाजम्यासह त्यांचा सामोरा गेला. चित्रांगदाला नव्या वैभवशाली रूपात पाहून त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. त्याने धावत जाऊन त्याला मिठीच मारली. आज समस्त सृष्टी आनंदाने भरून गेली होती. देवांनी पुष्पवृष्टी करून त्यात अधिकच भर घातली. चित्रवर्म्याने त्या सर्वांना मिरवत वाजत गाजत सन्मानाने नगरात आणले. चित्रांगद आणि सीमंतिनीचा पुन्हा विवाह लावला. त्या दोघांना सर्वांनी अनेक उत्तमोत्तम आशीर्वाद दिले. ज्योतिषाचे भाकीत आणि मैत्रेयीचे वचन खरे झाले होते. या जीवनात भावभक्तीला पर्याय नाही हेच खरे. भक्तीने जीवांचे रक्षण होते. भक्तीने जीवांचा उद्धार होतो. चित्रांगदाने सीमंतिनीला पाताळातून आणलेले अत्यंत अद्भुत अलंकार एकांतात लेवविले. त्यात जडवलेल्या दिव्य नवरत्नांची तेजस्वी प्रभा सर्वांना दिपवून टाकीत होती. तक्षकाने दिलेली सुगंधित द्रव्ये त्याने स्वहस्ते तिला लावली. त्यांच्या सुवासाने चराचर प्रभावित झाले. पृथ्वीवर कधीही न आढळणाऱ्या अशा कितीतरी बहुमूल्य भेटवस्तू चित्रांगदाने चित्रवर्म्याला दिल्या. इंद्रसेन व लावण्यवतीने सीमंतिनीला सौभाग्याचे आशीर्वाद दिले. त्यानंतर इंद्रसेन सपरिवार नैषद नगरीस परतला. तेथे मोठा आनंदोत्सव केला. त्या शुभप्रसंगी देशोदेशीचे अनेक राजे उपस्थित होते. त्यांनी चित्रांगदाचे अभिष्टचिंतन केले. त्याला उत्तमोत्तम आहेर दिले. काही काळाने चित्रवर्म्याने चित्रांगदाला राज्यावर बसविले. सर्व कारभार त्याच्या हाती सोपवला व तो अरण्यात निघून गेला. तेथे दीर्घकाळ तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले. शिवकृपेने तो शिवलोकी गेला. चित्रांगद व सीमंतिनी यांना 8 पुत्र झाले. ते सर्वच आज्ञाधारक व पित्याप्रमाणे सद्वर्तनी आणि पराक्रमी होते. चित्रांगदाने न्याय व नीतीने अनेक वर्ष राज्य केले. प्रजेला सुखात आनंदात ठेवले. नलराजाप्रमाणे त्याचीही सत्कीर्ती झाली. सीमंतिनीने कधीही शिवव्रत सोडले नाही. तिची सर्व दूर ख्याती झाली. श्रीधर कवी म्हणतो, शंकर पूर्ण ब्रह्मांड स्वरूप आहे. तो अभंग अक्षय अभेद आहे. तो कधीही ढळत नाही. त्याच्या लीला स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात वर्णन केलेले आहेत. तो कथाभाग शिवलीलामृत म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा हा 6वा अध्याय अतिशय गोड असून सज्जनांनी त्याचे नित्य श्रवण पठण करावे. अध्याय 6वा समाप्त.